मधली सुट्टी. आमच्या मधली सुट्टीमध्ये एक जादूची कांडी म्हणून सेगमेंट आहे जी आम्ही मुलांच्या हातात देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही हवं ते मागा. तसं तुम्हाला जर तिघांना सांगितलं की एक दिवस परत मागा शाळेतला, तर कुठला मागाल? मी सांगते, एक दिवस होता ज्या दिवशी आमच्या एका मैत्रिणींनी कॅमेरा आणला होता. आम्ही त्या दिवशी म्हणजे ऑलमोस्ट असा शेवटचे परीक्षेच्या आधीचे दिवस 9th आणि मग 10वीत जाणार, त्यामुळे तिने फोटो काढण्यासाठी आठवणींसाठी, आणि तो अविस्मरणीय दिवस होता. कारण इतके आम्ही असे सगळे बॉन्डिंग करत होतो ना त्या दिवशी. आम्हाला असं काहीतरी वाटत होतं की आता आपण एकच वर्ष आणि आता आपण किती भेटू, काय होईल पुढे आयुष्यात. आणि फोटो काढताना एक शेवटचा फोटो इकडे तिने क्लासच्या बाहेर काढला. तर आमच्यातला एक आमचा मित्र तो असा 9th B असं दाखवत होता, कारण आमचा तो इतका फेवरेट होता ना 9th B, म्हणजे बस ते वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि मला अजून त्याच्यावरही वाटतं की आपल्याला शाळेत असताना असं जाणवत असतं की आपल्याला हे खूप आठवणार आहे, तरी त्याची सिव्हिअरिटी तेव्हा कळत नाही. तुला माहिती आहे का सलील, आम्ही तेव्हा 9वीत 14 वर्षाच्या होतो आणि तेव्हा आम्ही नेहमी भेटायचो. तेव्हा एकमेकींना विचारायचो की आता आपण 14 वर्षाच्या आहोत, आपण 24च्या असू तेव्हा पण भेटू का, 34च्या असू तेव्हा पण भेटू का, 44च्या असू तेव्हा पण भेटू का. आणि टचवूड की आम्ही सगळे अजूनही भेटतो. आम्ही एकत्र बाहेर पण पिकनिक्सना जातो. आणि खरंच म्हणजे शाळेतले जे सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत, दे आर माय स्ट्रेंथ. किंवा अजून एक मला गोष्ट अशी वाटते की आपण एखाद्या व्यक्तीला सांगायचं राहूनच जातं, किंवा एखाद्याला आपल्याकडनं चुकून दुखावलं जातं आणि सॉरी म्हणायचं पण राहून जातं. तर जर असं गेलं असेल तर ही आपल्याला एक संधी आहे त्या व्यक्तीला म्हणायची की मला ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतंच. बरोबर. असं काय आठवतंय? मुलांमध्ये मला वाटतं माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज होते आणि ते आज मी जर दूर करू शकले तर फारच उत्तम. कारण खूप मी आगाऊ वाटायचे. म्हणजे हा खूप छानपणे टॉकेटिव्ह म्हणतात, तसे काही लोकांना. आमचा रत्नदीप पाटील होता, तो शिवाजी पार्कलाच राहायचा आणि तो काय आमच्या ग्रुपमध्ये नव्हता. आणि कुठेतरी त्याचं आणि माझं ना असं 36चा आकडा होता आणि मी कधी म्हणजे ते क्लिअर करू शकले नाही, जरी आम्ही शिवाजी पार्कला म्हणजे राहायचो आणि कधी भेट झाली नाही माझी तशी. पण मला वाटतं ते इम्प्रेशन मला घालवायला आवडेल. ओके, सो रत्नदीप पाटील साहेब, पीस फ्रॉम रेणुका. शी डिडंट मीन इट. आणि मी आगाऊ नाही रे. आगाऊ नाही, म्हणजे अजिबात आगाऊ नाही आहे. आणि मला वाटतं ना, शाळा ही अशी जागा असते ना की जिथे फक्त शिक्षकांशी किंवा मित्रमैत्रिणींची नाही, अख्ख्या शाळेशी अटॅचमेंत असते. मग ती बिल्डिंग, ते बेंचेस, तसं ते दार वर्गाचं किंवा रोल नंबर. रोल नंबर होता. किंवा माझं तर म्हणणं आपल्या शाळेतले जे शिपाई मामा असतात, मावशा असतात, किंवा ऑफिसमधली मंडळी, पोतनीस मॅडम होत्या, त्यांना आपण बोलूया. ओ माय गॉड. कसं वाटतं आज तुमच्या विद्यार्थी बरेच दिवसांनी, आणि त्यांनी ओळखलं. मुख्य म्हणजे असं कसं नाही ओळखणार? आम्ही आपलं सांगतो लोकांना, ही ती आमची विद्यार्थिनी. नाही, पण तिच्या पण डोळ्यात तेवढाच अभिमान आणि तेवढंच प्रश्नच नाही, आहेच ती तशी. आज ह्या बाकड्यांवर बसताना त्यांना पाहून मला खूपच आनंद होतोय. नॉर्मली तिकडे पाहायची आम्हाला सवय. या बाकड्यांवर आज त्यांचं फ्रेंडचं, मी खरोखर म्हणजे काही मला आयडियाही नव्हती की तुम्ही शिंदे टीचरना बोलवलं होतं. मी रेणुका बरोबर आठवणी, कारण आमच्या फ्रेंड्स आम्ही खूप अभ्यास एकत्र केला आहे, म्हणून मी आपला गंमत म्हणून माझ्या मुलाचं पुस्तक घेऊन आले 10वीचं. कारण अरे हेच मौजे आपण खूप केले. आणि शिंदे मॅडमना बघून म्हणजे असं वाटलं की शिंदे टीचर, मौजे, रेणुका आणि मी, म्हणजे झालं आपण 35 वर्ष का काय ते मागे गेलो. मधली सुट्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मधली सुट्टी आठवताना सगळ्यात जास्त काय आठवतं? माझा डबा वेगळाच असायचा मधली सुट्टीचा. म्हणजे कोणाकडे असा डबा नसायचा. एक डबा आणलाय बघा म्हणून. हायलाइट शेव. 365 दिवस ती शेव आणायचीच. म्हणून आता मी सगळ्यांबरोबर शेअर करते, मी एकटी नाही खात. नाही चालेल काय, ते चेहऱ्यावर असं आहे की ऍक्च्युली आणि एवढाच असायचा. अरे क्या बात आहे की त्या मस्त. रेणुकाचा डबा उघडला की शेव. आता खरंच मधली सुट्टी कंप्लीट वाटते. कंप्लीट झाली. तू थांब जरा. पण आता मला असं वाटतं की हे सगळ्या गप्पा आपल्या चालूच राहतील, पण आपण एक शाळेच्या काळातलं गाणं तुमच्याकडनं ऐकायचं आहे. कारण गीतिका पण इतकी छान गाणारी,
आणि रेणुका आणि डॉक्टर तुम्ही पण गायला हरकत नाही. नाही, मी टाळ्या वाजवण्यामध्ये चॅम्पियन आहे. करी धुंद आनंद, करी धुंद आनंद, श्रिय हा समारंभ, श्रिय हा समारंभ, करुणी तुम्हा दंग, उधळीन हे रंग, करी धुंद आनंद, करी धुंद आनंद. वा. मला असं वाटतं शाळेमधलं स्वागत गीत बदलू शकतं, पत्र जाऊन ईमेल होऊ शकते, पण शाळा त्याच्यातली आपुलकी तशीच आहे. तसेच शिक्षक गोड आहेत, तसेच विद्यार्थी गोड आहेत आणि शाळाही तितकीच गोड आहे.